भरपेट जेवण झाल्यानंतर सुद्धा हा पदार्थ खायची आपल्याला इच्छा होतेच. म्हणजे आता भरपूर जेवण झालंय आणि काहीही सुद्धा खायचं नाहीये, तरी पण हा पदार्थ आपण आवर्जून खातो. कुठला पदार्थ ओळखा पाहू? बरोबर, बडीशोप. तर आज हीच बडीशोप अजून 2-4 गोष्टींबरोबर एकत्र करून त्याची सुपारी किंवा घरगुती मुखवास आज मी बनवणार आहे. स्वादिष्ट अशी सुपारी बनवली आहे. पद्धत एकदम सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यात भाजकी सुपारी अजिबात वापरलेली नाही आहे. सो सुपारी विना सुपारी कशी बनवायची चला बघूया. तर यासाठी लागणारं साहित्य आहे: बडीशोप 1 वाटी, सुकं खोबरं 1 वाटी, तीळ अर्धी वाटी, ज्येष्ठमध पावडर अर्धी वाटी, जवस पाव वाटी, वेलदोडा 8 ते 10, ओवा 5 चमचे, लवंग 3 ते 4, सुंठ पावडर 1 चमचा, खडीसाखर अर्धी वाटी. आणि हा जो पदार्थ आहे याचं नाव मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते. हा अगदीच कमी आपल्याला वापरायचा आहे, खूप जास्त वापरायचा नाही आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहिल्यांदा मी कढई गरम करत ठेवली होती. आता त्याच्यामध्ये मी बडीशोप घालतीये. बडीशोप आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली. बडीशोप खमंग अशी भाजून घ्यायची. तर बघा इथे छान त्याचा कलर चेंज झालाय. तर आता ही बडीशोप आपली भाजून झाली आहे. त्यानंतर आता मी जवस घालते. जवस सुद्धा चांगले भाजून घ्यायचे. कढई गरम असल्यामुळे जवस पटकन भाजून होतात. जवस भाजत आले की ते असे उडायला लागतात. तर तुम्ही इथे बघू शकता ते असे उडायला लागले की हे जवस भाजलेत असे समजायचे. तर जवस आता भाजून झालेत. आता त्या कढईमध्ये मी तीळ घालतीये. इथं सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. ते सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. तर तीळ भाजून झालेत. आता मी वेलदोडा घालतीये आणि लवंग 3-4. वेलदोडा जो आहे तो मी आधी भाजून घेतला आणि त्यानंतर त्याची सालं काढून घेणार आहे आणि मग तो आपण मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. सो इथं सालासकट मी पहिल्यांदा भाजून घेतलाय, नंतर आपण साल काढून घेऊया. आणि आता ओवा घालतीये. ओवा लगेच भाजून होईल, जास्त भाजायचा नाही आपल्याला, नाहीतर मग तो कडू लागतो. आणि ओवा भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया. इथं मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं होतं. तर बघा इथे सगळे जिन्नस मी आता इथं भाजून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचंय. त्याच्या आधी मी खडीसाखर मिक्सरमध्ये बारीक करून घेते, म्हणजे ती व्यवस्थित अशी बारीक होईल. आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले पदार्थ होते ते सगळे मिक्सरमध्ये घालायचे. खडीसाखर घालायची बारीक केलेली, ज्येष्ठमध पावडर, सुंठ पावडर. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो पदार्थ आहे ह्याचं नाव मी तुम्हाला सांगणार होते. तर ह्याला आसमान तारा असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये मेन्थॉल क्रिस्टल असंही म्हणतात. ह्याचे फायदे तसे खूप आहेत. म्हणजे डोकेदुखी असेल, सर्दी, खोकला, स्नायू दुखणे, तर या अशा आजारांवर ते टॉपिकली लावले जातात किंवा तुम्ही गरम पाण्यातनं जरी घेतला तरी चालतं. अगदी थोडंसं आपल्याला घ्यायचंय सुपारीमध्ये. आणि इव्हन जेव्हा आपण त्याला घेतो इंटरनली तर तेव्हा सुद्धा ते अगदी चिमूटभर असंच घ्यायचं असतं. तर ह्यानं इन्स्टंट रिलीफ मिळतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा थंड असतो आणि सुगंधी असतो. तर नॉर्मली हा अन्न पदार्थांमध्ये कूलिंग इफेक्टसाठी वापरला जातो आणि तो सुद्धा आपण आता अगदी चिमूटभर असा वापरणार आहे. अगदी कमी प्रमाणात वापरायचा आहे, खूप जास्त आपल्याला वापरायचं नाही आहे. तर इथं मी तुम्हाला दाखवते, एवढाच आपल्याला तो वापरायचा आहे. खूप जास्त वापरला तर त्याचा त्रास होतो, म्हणून मग कमी वापरायचा. पण हा घातल्यानंतर एकदम सुपारी खाल्ली की थंड वाटतं. सो त्या कूलिंग इफेक्टसाठी आपण हा आसमान तारा ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तर आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया.
तर बघा इथे फाईन पावडर झालेली आहे. एकदम बारीक करायचं आपल्याला. त्याच्यामध्ये कुठलीही अशी बडीशोपची किंवा ओव्याची अशी कचकच लागता कामा नये. एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरवर आणि असं बारीक करून झाल्यानंतर बघा इथे मस्त अशी आपली सुपारी किंवा घरगुती मुखवास तयार आहे. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.